सोलापूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता चांगलाच वेग आलाय। भाजपचे 75 नगरसेवक शनिवारी पहाटे पुण्याला रवाना झाले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळाल्यानंतर आता पुढचं महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे। सत्ता स्थापन करायची असेल तर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असतं। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे तब्बल 75 नवनिर्वाचित नगरसेवक शनिवारी पहाटेच पुण्याकडे रवाना झाले। त्यांच्यासाठी विशेष लक्झरी बसची व्यवस्था करण्यात आली होती। विशेष म्हणजे या लक्झरी बसमध्ये काही नूतन नगरसेवकांचे पती देखील आसनस्थ झाल्याचं दिसून आलं, तर काही नगरसेवक स्वतःच्या खाजगी वाहनानंही पुण्याकडे मार्गस्थ झाले। 2 दिवसांपूर्वीच प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील भाजपचे 8 नगरसेवक विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन कागदपत्रे सादर करून आले होते। मात्र त्या 8 जणांपैकी एका नगरसेवकानं निवडीची सत्यप्रत सादर न केल्यामुळं त्यांना पुन्हा एकदा हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अशा प्रकारे आता एकूण 79 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांसमोर ओळख परेड होणार आहे। त्यापैकी 4 नगरसेवक काही कारणांमुळे आधीपासूनच पुण्यात असल्यानं उर्वरित 75 जणांचा ताफा शनिवारी पहाटे सोलापूरहून रवाना झाला। महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून महापौर उपमहापौर निवडीसंदर्भातही घडामोडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूर महानगरपालिकेतील सत्तेचा पुढचा अध्याय आता पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून अधिकृतपणे लिहिला जाणार एवढं मात्र नक्की।